दिवाळी फराळासाठी आज आपण इथे मस्त अशा तोंडात विरघळणाऱ्या, अजिबात तेलकट न होणाऱ्या किंवा तेलामध्ये जराही याचा चुरा न होणाऱ्या बिस्किटासारख्या छान खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी फराळामध्ये सर्व पदार्थ छान आवडीने बनवले जातात, पण बऱ्याचदा शंकरपाळ्या या बनवताना बिघडल्या जातात किंवा जर प्रमाण चुकलं तर त्या फसल्या जातात। तर यंदा असं अजिबात होणार नाही। आपण आज इथे अजिबात न बिघडणाऱ्या शंकरपाळ्या करणार आहोत। अर्धा किलोच्या योग्य प्रमाणामध्ये, जराही तेलकट होणार नाही किंवा तेलामध्ये त्या फुटणार सुद्धा नाही। तर इथे मी तुम्हाला कपचं आणि वजनी दोन्ही सुद्धा प्रमाण सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा शंकरपाळ्या अशा छान बिस्किटासारख्या खुसखुशीत होतील। सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर शंकरपाळ्या अजिबात न बिघडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रमाण। तर इथे आता तुम्ही कपचं प्रमाण पण पहा आणि मी तुम्हाला वजनी प्रमाण देखील सांगणार आहे। इथे मी जो कप घेतला आहे हा मेजरिंग कप आहे। आता या कपने आपण मैदा मोजून घेणार आहोत। जो मैदा मी घेतला आहे हा बरोबर अर्धा किलो इतका मैदा आहे। मैदा जेव्हा आपण कपमध्ये भरतो तेव्हा तो थोडासा दाबून भरायचा, म्हणजे तुपाचं प्रमाण किंवा साखर आणि पाण्याचं प्रमाण हे जराही चुकत नाही। तर इथे जो मी मैदा घेतला आहे हा अर्धा किलो आहे आणि कपने बघितला तर बरोबर 3 कप भरून हा मैदा आहे। तर हे अगदी योग्य प्रमाण आहे। आता आपल्याला जर कळालं की 3 कप मैदा आहे, म्हणजे आपल्याला पुढे साखर आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित घेता येतं। इथे 3 कप मैदा मी चाळून घेतला आहे। कधीही मैदा घेताना चाळून घ्यायचा। आता यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं। गोडाचा पदार्थ आहे, थोडं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते। त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि सर्व छान मिसळून घ्यायचं। तर आता आपण ज्या कपने मैदा घेतला होता त्याच कपने अर्धा कप आपल्याला साखर घ्यायची आहे। वजनी बघितलं तर बरोबर 125 ग्रॅम ही साखर आहे। त्यानंतर त्याच कपने आपण अर्धा कप पाणी घेणार आहोत। तर पाणी देखील 125 मिली इतकं आहे। आता हे साखर आणि पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। उकळून वगैरे अजिबात घ्यायचं नाही। पाणी चांगलं गरम झालं म्हणजे साखर ही लवकर विरघळली जाते। तर इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता आपण हे साखर पाण्याचं मिश्रण बाजूला ठेवून देऊ, जेणेकरून ते पूर्णपणे थंड होईल। आता इथे आपण तूप किती घेणार आहोत ते पहा। ज्या कपने आपण मैदा घेतला होता त्याच कपने आपल्याला तूप घ्यायचं आहे। तर अर्धापेक्षा कमी इतका कप आपल्याला तूप घ्यायचं आहे। तूप घेताना कधीही वितळलेलं तूप घ्या। जर तुम्ही अर्धा कप तूप घेतलं तर त्यातलं एक 2-3 चमचे तूप बाजूला काढून घ्यायचं। तर इतकं तूप आपल्याला हवंय। आणि जर ग्रॅम मध्ये सांगायचं झालं तर 110 ग्रॅम किंवा 120 ग्रॅम तूप घेतलं तरी चालेल, फक्त तूप वितळलेलं असावं। तर इथे तुम्ही तूप पहा, मस्त असं कडकडीत गरम झालं आहे। जेव्हा तुम्ही ते पिठामध्ये घालता तेव्हा वरती असे बबल आले पाहिजे, इतकं ते गरम असलं पाहिजे। आता हे जे तूप आहे हे पिठामध्ये सर्व छान एकजीव करून घ्यायचं किंवा पिठाला चांगलं ते चोळून लावायचं, जेणेकरून ज्या शंकरपाळ्या आहेत या खुसखुशीत होतात। गरम असल्यामुळे सुरुवातीला मी ते चमच्याने मिक्स केलं आणि आता आपण हाताने ते छान चोळून चोळून पिठाला लावणार आहोत। पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे तूप लागलं पाहिजे। अशा प्रकारे जेव्हा तुम्ही शंकरपाळी करणार तेव्हा तुपाचं मोहन घातल्यानंतर अशा पद्धतीमध्ये तूप छान चोळून घ्या, म्हणजे पिठामध्ये ते व्यवस्थित मुरलं जातं। आणि याची अशी एखादी मूठ बनली ना, म्हणजे समजायचं जे आपण तूप यामध्ये घातलं आहे अगदी परफेक्ट त्याचं प्रमाण आहे। साखर पाण्याचं मिश्रण पिठामध्ये घालताना सर्व एकदम न घालता थोडं थोडंसं घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं। आपण जे साखर पाण्याचं मिश्रण घेतलं होतं ते संपूर्ण आपल्याला या पिठामध्ये लागणार आहे। आपण खूप जास्त क्वांटिटीमध्ये ते अजिबात बनवलं नव्हतं, जितकी गरज असते तितकंच ते बनवून घेतलं होतं। तर आता कधीही आपण जेव्हा साखर पाणी यामध्ये घालतो तेव्हा नेहमी घालताना अगदी थोडं थोडंसं घाला आणि याचा एक गोळा तयार करून घ्या। जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही जे साखर पाणी बनवलं आहे हे पूर्णपणे संपलं आणि तरीही तुम्हाला पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल, अशा वेळेस फक्त पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पीठ थोडंसं मळून घ्यायचं। खूप जास्त पाणी घालायची गरज लागत नाही। तर इथे पहा, मस्त असा एक घट्ट याचा गोळा बनला आहे। तर आता आपण यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं हे पीठ बाजूला मुरायला ठेवून देऊ। तर इथे 15 मिनिटं झाले आहेत आणि तुम्ही आता पाहू शकतात आपण जे पीठ बाजूला मुरायला ठेवलं होतं ते अजिबात सैल झालं नाही, छान घट्टच आहे। याला आतमध्ये अशी जाळी आली असेल म्हणजे समजायचं शंकरपाळ्यांसाठी जे आपण पीठ मळून घेतलं आहे ना, अगदी परफेक्ट पीठ आपण मळलं आहे आणि यामुळेच आपल्या शंकरपाळ्यांना छान लेअर सुद्धा येतात। आता या पिठाचे मी 3-4 समान गोळे करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जातं। उरलेले जे गोळे आहेत यावर आपण एखादं झाकण ठेवायचं, म्हणजे हवेने ते सुकले जात नाही।
आता इथे एक गोळा घेतला आहे आणि अशा प्रकारे तो थोडासा आपण गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर याची पोळी लाटायची। जशी जमेल तशी याची पोळी लाटून घ्यायची। तर शंकरपाळ्यांना लेअर येण्यासाठी आज आपण एक छोटीशी ट्रिक वापरणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा शंकरपाळी छान तळू ना तेव्हा त्याला मस्त असे लेअर सुद्धा येतात। तर इथे लाटून घेतलेली पोळी आपल्याला अशा पद्धतीमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। तुम्ही अशा पद्धतीमध्ये नक्की फोल्ड करा आणि मग पहा की शंकरपाळ्यांना छान लेअर येतात। आता आपण हा जो गोळा आहे हा पुन्हा लाटायला घेणार आहोत। जो मी चौकोनी आकार दिला आहे त्यामध्येच मी लाटायचा प्रयत्न करणार आहे। आपण जे पीठ मळून घेतलं आहे ना ते खूप जास्त सैल नाही तर थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला लाटताना अगदी हलकासा जोर द्यावा लागतो। खूप जास्त जोर द्यायची सुद्धा गरज लागत नाही। आता जशी जमेल तशी याची आपण एक मोठी अशी पोळी लाटून घेऊ। तर इथे आपली पोळी छान अशी लाटून झाली आहे। आपण भाकरी जेव्हा थापून घेतो ना त्यापेक्षा थोडीशी जाडीची आपल्याला ही पोळी लाटायची आहे। आता सुरुवातीला याच्या मी कडा काढून घेते, म्हणजे बरोबर चौकोनी आकार मिळेल। कडा काढण्यासाठी मी चाकूचाच वापर करत आहे आणि आपल्याला शंकरपाळीचे जे हे पीस आपण करणार आहोत त्यासाठी आपण चाकूनेच करणार आहोत, कारण की जेव्हा एखादा धारवाला जो चाकू असतो किंवा ज्याला बारीक बारीक असे बघा काटे असतात त्याने तुम्ही कट करतात ना तेव्हा जे लेअर असतात ते पूर्णपणे बंद होऊन जातात आणि मग त्यावेळेस शंकरपाळी हे अजिबात ओपन होत नाही किंवा त्याला पदर सुटले जात नाही। आता तुम्हाला हवंय त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकतात। मी चौकोनी आकारमध्ये करून घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही डायमंड आकारामध्ये सुद्धा करू शकतात। याची जाडी पाहू शकतात, थोडंसं मी जाड ठेवलं आहे, भाकरीपेक्षा सुद्धा थोडं आपण जाडे ठेवणार आहोत। तर इथे मी कट करून घेतलेले हे सर्व काप आता या प्लेटमध्ये काढून घेणार, कारण की हे काप आपण तळेपर्यंत दुसरी सुद्धा आपली पोळी लाटली जाईल। तर चला आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेलामध्ये थोडासा इथे आपण ना पिठाचा तुकडा घालायचा, तो अगदी पटकन वर आला नाही किंवा थोडासा हळू वर आला म्हणजे समजायचं की तेल मध्यम आपलं गरम आहे। शंकरपाळी तळण्यासाठी तेल खूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, तर ते अगदी मध्यम गरम असलं पाहिजे। आता आपण तेलामध्ये हे काप सोडून घेऊ। सुरुवातीला अजिबात याला हात लावायचा नाही, अजिबात हे हलवायचं नाही। जोपर्यंत ते स्वतःहून थोडे वर येत नाही तोपर्यंत आपण याला फक्त वरून तेल यावर सोडून घ्यायचं। तर इथे पहा अशा पद्धतीने जेव्हा ते वर स्वतःहून येतात ना त्यानंतर आपण झाऱ्याने किंवा एखाद्या चमच्याने ते हलवत राहायचे। हलवताना सुद्धा अगदी अलगद हाताने ते थोडंसं असं आपण हलवून घ्यायचं। खूप जास्त जोर त्याला लावायचा नाही, नाहीतर म्हणजे आपले पदर सुटलेले असतात ना ते यामध्ये मोडले जातात। तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या शंकरपाळ्यांना किती मस्त असे लेअर आले आहे। इथे शंकरपाळ्या तळताना आपल्याला गॅसची जी आच आहे ती मंद ते मध्यमच्या मध्ये ठेवायची आहे आणि त्याच आचेवर आपण शंकरपाळ्या छान तळणार आहोत। मोठ्या आचेवर अजिबात तळू नका किंवा मध्यम आचेवर सुद्धा तळू नका, त्यापेक्षा थोडीशी कमी आच ठेवायची आणि अशा प्रकारे चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे त्या एकसारख्या छान तळल्या जातात। इथे आपल्याला शंकरपाळ्या छान बदामी रंगावर तळून घ्यायच्या आहे। तर पहा एक 7 ते 8 मिनिटांमध्ये मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या छान तळून झाल्या आहे। याला तुम्ही पाहू शकतात भरपूर असे लेअर सुद्धा आले आहे। तर इथे आता आपण या शंकरपाळ्या एका झाऱ्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे जास्तीचं जे तेल आहे ते निघून जातं आणि बदामी रंगावरच तुम्हाला या काढायच्या आहे, कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची जी तळण्याची प्रोसेस आहे ती चालू राहते आणि याचा रंग आपण जसं आता काढत आहोत ना त्यापेक्षा थोडासा डार्क होतो। तर इथे आपण तूप, साखर आणि पाण्याचं जे प्रमाण वापरलं होतं ते अगदी योग्य होतं, त्यामुळे तुम्ही पाहू शकतात की आपल्या शंकरपाळ्यांना छान लेअर तर आली आहे, पण याचा तेलामध्ये अजिबात चुरा झाला नाही किंवा आपल्या शंकरपाळ्या या कुठेही बिघडल्या नाही। आता अशाच पद्धतीने आपण सर्व काप छान तळून घेऊया। आपण घेतलेल्या कपच्या आणि वजनाच्या प्रमाणामध्ये मस्त अशा खुसखुशीत बिस्किटासारख्या आपल्या शंकरपाळ्या बनल्या आहेत। आता यातली एक शंकरपाळी तुम्हाला थोडीशी मोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की खरं शंकरपाळी किती छान बिस्किटासारखी झाली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि यंदा दिवाळीला तुम्ही सुद्धा या पद्धतीमध्ये शंकरपाळी करून पहा, जेणेकरून तुमच्याही शंकरपाळ्या छान या बिस्किटासारख्या खुसखुशीत होतील। पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।